राजकीय वर्तुळातली बातमी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठी बातमी येते। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार। 8 मे रोजी नवनिर्वाचित आमदारांची आता बैठक आयोजित केली आहे। सूत्रांकडून महत्त्वाची माहिती कळते। अमित शहांच्या बैठकीमध्ये विधिमंडळ नेता ठरणार आहे। तर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या मोठ्या घडामोडी निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष असताना सुवेंदू अधिकारी हे प्रबळ दावेदार मुख्यमंत्री पदाचे मानले जातात आणि तेच आता मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। विशाल, अनेक लोकांची नावं खरं तर चर्चेमध्ये होती कालपासून। सुवेंदू अधिकारी अर्थातच प्रबळ दावेदार होते पहिल्यापासूनच आणि आता त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल अशी शक्यता दिसतेय। काय नेमकी सविस्तर अपडेट्स? हो, बरोबर अनुपमा। सुवेंदू अधिकारी यांनी मागच्या वेळेप्रमाणे यंदाही 2 जागांमधून निवडणूक लढवली होती आणि त्याच्यापैकी एक जागा जी आहे तिथून ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला आहे। याही वेळी सुद्धा त्यांनी 2 ठिकाणांवरनं निवडणूक जिंकलेली आहे। त्यामुळे सध्या तरी तेच प्रबळ दावेदार आहेत आणि अशी सूत्रांची माहिती मिळते आहे की त्यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड जी आहे ती होणार आहे। 8 तारखेला अमित शहा जे आहेत ते निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। ते पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत आणि ते जे विधिमंडळ पक्ष जो आहे जे नवीन निवडून आलेले आमदार आहेत त्यांची एक बैठक घेणार आहेत। त्या बैठकीपूर्वी त्यांना जे निर्देश दिलेले आहेत पक्षातर्फे ते त्यांना दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं कसं सरकार असेल, कशी प्रकारे वाटचाल असेल, आमदारांनी कसं वागावं, कशी गाईडलाईन्स असतील त्या दिल्या जाणार आहेत आणि त्याच बैठकीमध्ये जे विधिमंडळ गटनेतेपदी निवड होऊन मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जो आहे तो घोषित होणार आहे। मात्र सुवेंदू अधिकारीच हे प्रबळ दावेदार आहेत आणि त्यांचीच निवड जी आहे ती मुख्यमंत्रीपदी होईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। ठीक आहे विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। निश्चित या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर सुवेंदू अधिकारी यांचं नाव ठरल्याची माहिती आता मिळत असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाकोणाची चर्चा आहे तेही आपण एकदा पाहूया। तर सुवेंदू अधिकारी अर्थातच यांचं नाव सध्या मोठ्या संख्येने घेतलं जात आहे आणि तेच प्रबळ दावेदार मानले जातात। मात्र दिलीप घोष यांच्याही नावाची चर्चा आहे। माजी प्रदेशाध्यक्ष भाजपचे दिलीप घोष, समीक भट्टाचार्य यांचंही नाव सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत। भाजपचे नेते सुकांत मजुमदार हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत। त्याचबरोबर 2 महिला आमदारांची नावं सुद्धा पुढे येतात, महिला नेत्यांची नावं पुढे येतात। यामध्ये अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या असलेल्या रूपा गांगुली पश्चिम बंगालच्या पुढच्या मुख्यमंत्री होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। त्यांचं नाव या शर्यतीत आलेलं आहे। तर अग्निमित्रा पॉल भाजपच्या नेत्या यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। त्यामुळे आता भाजप सुवेंदू अधिकारी यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकणार की या चर्चा असलेल्या चेहऱ्यांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे लक्ष असेल।